ನಿಪ್ಪಾಣಿ ನಗರಸಭೆ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿಗೆ ಸತತ ಎರಡನೇ ಅವಧಿಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡುವ ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಿದೆ. ನೂತನ ಅಧ್ಯಕ್ಷ ಹಾಗೂ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ನಗರದ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಶ್ರಮಿಸಲಿದ್ದಾರೆ. ನಗರದ ಸರ್ವಾಂಗೀಣ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಶ್ರಮಿಸುತ್ತೇವೆ ಎಂದು ಶಾಸಕಿ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಆಶ್ವಾಸನೆ ನೀಡಿದರು. ನಿಪ್ಪಾಣಿ ಶಾಸಕಿ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ, ಪೌರಾಯುಕ್ತ ದೀಪಕ್ ಹರದಿ, ವಿಲಾಸ್ ಗಾಡಿವಡ್ಡರ, ಬಾಳಾಸಾಹೇಬ್ ದೇಸಾಯಿ, ಜಯಸರಾಜ್ ಗಿರಿ, ಬಿಜೆಪಿ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರುಗಳ ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರ ಸ್ವೀಕರಿಸಿದ ಸೋನಲ್ ಕೊಟಾಡಿಯಾ ಹಾಗೂ ಸಂತೋಷ್ ಸಾಂಗಾವ್ಕರ್ ಅವರನ್ನು ಅಭಿನಂದಿಸಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾಜಿ ಸಂಸದ ಅಣ್ಣಾಸಾಹೇಬ್ ಜೊಲ್ಲೆ, ಹಾಲಸಿದ್ದನಾಥ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಎಂಪಿ ಪಾಟೀಲ್, ನಿರ್ದೇಶಕರಾದ ಸುಮಿತ್ ಸಾಸನ್ ಇವರ ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಶಾಸಕಿ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಮಾತನಾಡಿ, ನಗರ ಸೇವಕರಾದ ವಿಲಾಸ್ ಗಾಡಿವಡ್ಡರ, ಬಾಳಾಸಾಹೇಬ್ ದೇಸಾಯಿ ಹಾಗೂ ಜಸರಾಜಗಿರಿ ಅವರ ಬೆಂಬಲದೊಂದಿಗೆ ಬಿಜೆಪಿ ಮುಂದಿನ 14 ತಿಂಗಳ ಕಾಲ ಪಾಲಿಕೆಯಲ್ಲಿ ಸತ್ತಾ ರಚಿಸಲು ಸಾಧ್ಯವಾಯಿತು. ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಸರ್ಕಾರ ಬಂದರೂ ನಿಪ್ಪಾಣಿ ನಗರ ಹಾಗೂ ಗ್ರಾಮೀಣ ಪ್ರದೇಶಗಳ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಹಣ ತರಬೇಕೆಂದು ಯೋಜನೆ ರೂಪಿಸುತ್ತೇವೆ. ನಗರದ 31 ವಾರ್ಡ್ಗಳಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಲಾಗುವುದು. ನಗರದ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ಶಾಶ್ವತವಾಗಿ ಪರಿಹರಿಸುವ ಜೊತೆಗೆ ವಸತಿ ರಹಿತರಿಗೆ ಮನೆ ಹಾಗೂ ಮೂಲಸೌಕರ್ಯ ಕಲ್ಪಿಸಲು ಎಲ್ಲ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ಗಳು ಪರಸ್ಪರ ಸಹಕಾರ ನೀಡಬೇಕೆಂದು ಹೇಳುವ ಮೂಲಕ ದಸರಾದವರೆಗೆ 600 ಮನೆಗಳನ್ನು ವರ್ಗಾವಣೆ ಮಾಡುವುದಾಗಿ ಭರವಸೆ ನೀಡಿದರು. ಪಾಲಿಕೆ ಅಧ್ಯಕ್ಷೆ ಸೋನಲ್ ಕೊಟಾಡಿಯಾ ಹಾಗೂ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಸಂತೋಷ್ ಸಾಂಗಾವ್ಕರ ಮಾತನಾಡಿ, ನಿಪ್ಪಾಣಿ ನಗರದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸೇರಿದ್ದು ಅಣ್ಣ ಹಾಗೂ ವಹಿನಿ ಅವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ಪೂರ್ತಿಗೊಳಿಸುತ್ತೇವೆ ಮತ್ತು ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡುತ್ತೇವೆಂದು ಮಾಧ್ಯಮದವರಿಗೆ ತಿಳಿಸಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹಿರಿಯರು, ಪಾಲಿಕೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳು, ನಗರ ಸೇವಕರಾದ ಜಯವಂತ ಬಾಟಲೆ, ರಾಜು ಗುಂಡೇಶ, ಸುಜಾತಾ ಕದಂ, ರಾಜು ಗುಂಡೇಶ, ದತ್ತಾ ಜೋತ್ರೆ, ಪ್ರಭಾವತಿ ಸೂರ್ಯವಂಶಿ, ಗೀತಾ ಪಾಟೀಲ್, ರಂಜನಾ ಇಂಗವಾಲೆ, ಅರುಣ್ ಮುದಕೂಡೆ, ಸದ್ದಾಂ ನಗಾರ್ಜಿ, ನೀತಾ ಬಾಗಡೆ, ಆಶಾ ಠಾವಳೆ, ಕಾವೇರಿ ಮಿರ್ಜೆ ಹಾಗೂ ಬಿಜೆಪಿ ಪಕ್ಷದ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು, ಕಾರ್ಯಕರ್ತರು, नागरिकರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. नवीन निर्वाचित नगराध्यक्ष सोनल भाभींना आमच्या सर्वांच्या वतीनं, उपाध्यक्ष म्हणून नवीन निर्वाचित आलेले आपले संतोषजना देखील सर्वांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. परंतु ह्या वेळेला अत्याधिक मतांनी आमच्या अध्यक्षांनी उपाध्यक्ष निवडून यायला पाहिजे, तर आम्हाला अजूनही सदस्यांचं थोडंसं गरज होती आणि त्या गरजेला आणि आपल्या विकास कामाला आणि निप्पाणीच्या सर्वांगीण सुधारणेकरिता आपल्याबरोबर काल आपला हात वर उचलून आपल्याला सोनल भाभींना आणि संतोषला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष करण्यामध्ये विलास गाडीवड्डर, सरकारजी आणि डॉक्टर गिरी यांना जोरदार टाळ्यांनी आपण अभिनंदन करूया. आपल्याला पाठिंबा दिला आणि आज दुसऱ्यांदा परत आपल्या या निप्पाणीच्या इतिहासामध्ये ज्या वेळेला ह्या भागातून तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद करून मला तिसऱ्यांदा आमदार म्हणून ह्या भागाची सेवा करण्याची संधी तुम्ही सगळ्यांनी दिला. क्षमा असू देत आपल्या हलसिद्धार्थ साखर कारखान्याचे अध्यक्ष एमपी यांना देखील येत आहेत, त्यांना देखील मी स्वागत करतोय आणि सर्व माझे डायरेक्टर हलसिद्धार्थ कारखान्याचे त्यांना पण आपण हार्दिक स्वागत करतो. आणि तिसऱ्यांदा मला ज्या वेळेला संधी दिला त्यावेळेला ह्या भागाची एक मुलगी म्हणून ह्या भागाच्या विकासासाठी जितका प्रयत्न होईल त्या पद्धतीने आपण प्रयत्न केलेला तुमच्या सर्वांच्या डोळ्यात देखत आहे. आणि निप्पाणी नगरीचं देखील 31 वार्डमध्ये जे आमदार फंड असू देत किंवा नगरपालिकेचं फंड असू देत आपण घालून जे विकास कामं करायला शक्य होतं ते सगळं आपण करून दाखवलेलं आहे. आज आम्हाला परत आताच आपले माजी पदग्रहण कार्यक्रम या ठिकाणी सोहळा पार पडलेला आहे आणि या सोहळ्याला निप्पाणी भागाच्या आमदार आणि कर्नाटक राज्याच्या माजी मंत्री सन्माननीय शशिकला जोल्ले, त्याचबरोबर त्या चिकोडी लोकसभेचे माजी खासदार आणि सरकार रत्न सन्माननीय अण्णासाहेब जोल्ले, त्याचबरोबर या ठिकाणी नूतन अध्यक्ष सोनलताई कोटाडिया आणि उपाध्यक्ष संतोष सांगावकर, या ठिकाणी आमचे सहकारी मार्गदर्शक
आणि निपाणी नगरपालिकेचे नगरसेवक बाळासाहेबांना सरकार, माजी नगराध्यक्ष रेवंतना भाटले, सर्वांची नावे घेत नाही, हर्षिदनाथ साखर कारखान्याचे चेअरमन MP अण्णा, सर्व अण्णांच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आणि पत्रकार मित्र आणि छायाचित्र, आपल्याला सर्वांना हकीकत सगळी माहित आहे. वहिनींनी थोडक्यात आता सर्वांनी सांगितले. पण गेल्या 5 वर्षामध्ये निपाणी नगरपालिकेवर जेव्हा 2018ला त्या ठिकाणी परत पुन्हा निवड झाली, तेव्हापासून 2 वर्ष त्यावेळेला प्रशासक होतं. पण त्या काळावरती मध्ये 2.5 वर्ष रेवंतना नगराध्यक्ष होते, उपनगराध्यक्षा होत्या. त्यानंतर आणखी हे जवळजवळ 16 महिने प्रशासकच होतं. म्हणजे आपण असून देखील नसल्यासारखं इतकं प्रकार तशा पद्धतीने. त्यामुळे निपाणीचा विकास हा थोडासा हे या सगळ्या घडामोडीमध्ये थोडं थांबलं आहे. पण वहिनींच्या प्रयत्नाने आणि अण्णांच्या प्रयत्नाने जे काही निपाणीमध्ये काम झालेलं आहे त्याप्रमाणे भरीव अशा कामं झाल्यात. त्यामध्ये आश्रय योजना असू देत, 24 तास पाणी योजना असू देत, किंवा शाळेचं असू देत, किंवा आरोग्याचा प्रश्न असू देत. आम्ही सर्वांनी त्यावेळेला एक विचार केला की आपल्यामध्ये आपण भांडत बसण्यापेक्षा आपण सर्वजण एकत्रितच जाऊयात. त्यामुळे निपाणीचा एक विकास पिढीमध्ये आमचाही त्या ठिकाणी सहभाग असावा. आम्ही तशा पद्धतीचे विचार केले आणि 4 नगरसेवक त्या ठिकाणी त्यांना सहकार्य करायची भूमिका आम्ही सर्वांनी